वाव, काय नजारा वाटतोय मित्रांनो, बघा. आई शपथ यार, विषय नॉट ना भाई, पैसा वसूल आहे. कोंडेश्वरला या, पैसा वसूल डायरेक्ट. बघा व्ह्यू मस्त. डोंगरा डोंगरात गेल्यावर असा व्ह्यू बघायला भेटतो, पण तोच व्ह्यू आपल्या कोंडेश्वर मध्ये. तर नमस्कार मंडळी, हा माझा पहिला मोठो ब्लॉग. कोंडेश्वरला, आणि कोंडेश्वरचा नजारा तुम्ही बघाल ना, आणि शपथ यार, कोंडेश्वरचा नजारा असा आहे ना, इथं लांबून लांबून लोक बघण्यासाठी येतात. तर आपण इथलाच आहे स्थानिक, तर आपण मी आज तुम्हाला तिथला संपूर्ण लोकेशन दाखवतो, आणि कसा वाटेल ते पण तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. हे इकडचं वातावरण एक नंबर आहे, नाही का? आमचा गावाकडचा रस्ता बघा कसं आहे, एकदम कॉन्क्रीट बनवलेला रस्ता. त्याचप्रमाणे इथून होत आहे कोंडेश्वरचा नजारा चालू, बघू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, वाव, काय नजारा वाटतोय मित्रांनो, बघा. आई शपथ यार, तुम्ही पण या कधीतरी. आणि हा कोंडेश्वरला जाताना पहिलाच लागतोय, आणि इथं लई लोक असतात. म्हणजे इथे एवढी लोक असतात ते नुसती गर्दी करून टाकतात. बेकार भाई, कसा टने भाई, बापरे. बेकार. कसा व्ह्यू आहे का नाही, क्वालिटी. याला तो होतं कोंडेश्वर क्वालिटी गच्च्या. असा व्ह्यू कधी बघायला भेटतो ना, मस्त. डोंगरात गेल्यावर असा व्ह्यू बघायला भेटतो, पण तोच व्ह्यू आपल्या कोंडेश्वर मध्ये. इथून तर रस्ता बंद आहे. गावात रस्ता आहे किती, बापरे. आता इथून थोड्याच वेळात, म्हणजे 2 ते 4 सेकंदा, म्हणजे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एकदम मस्त व्ह्यू दाखवणार आहे. आणि व्ह्यू कसं आहे, गर्दी बघा, गर्दी किती आहे. बापरे बाप. आपल्याला गाडी इथं कुठेतरी ठेवायला लागेल, असा विचार आहे का. इथंच पार्किंगला लावून ठेवतो. चला दाखवतो कोंडेश्वर.
कसा वाटला कुंडेश्वरचा व्ह्यू तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा.